कवठेपिराण इथं समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत 11,000 झाडे लावण्याचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते करण्यात आला। कवठेपिराण इथं सुरू असलेल्या समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत संवाद ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम होते। या सभेत अनेक ठराव मंजूर करण्यात आले। यामध्ये 0 ते 8 वर्ष वयोगटातील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी व गरोदर मातेसी मोबाईल वापरण्यास मनाईचे ठराव सर्वानुमते मंजूर केले। यावेळी बोलताना श्री नरवाडे म्हणाले, समृद्ध पंचायत राज अभियानातून शाश्वत विकास करणं शक्य असल्याचं सांगितलंय। यावेळी अध्यक्ष श्री कदम यांनी कवठेपिराणचे माझे नाते जवळीकतेचं असून गावच्या विकासाकरता निधी उपलब्ध करून देऊ व हिंद केसरी पैलवान मारुती माने यांच्या स्मारकांचं काम पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असं सांगितले। यावेळी आदर्श सरपंच पैलवान भीमराव माने यांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवून गाव सुजलाम सुफलाम करू असं सांगितले। या ग्रामसभेत हिंद केसरी मारुती माने सोसायटी व हनुमान पतसंस्था यांनी वृक्षारोपणासाठी प्रत्येकी 51,000 रुपयांचा धनादेश दिला। तसेच अरुण देसाई, शशिकांत जाधव यांनीही प्रत्येकी 11,000 तर गणेश पाटील यांनी 5,000 रुपये दिले। यावेळी श्रीधर कुलकर्णी, सचिन पाटील, धनंजय थोरात आदींची भाषणे झाली। शाहीर बजरंग अंबी यांनी पोवाडा गायला। सूत्रसंचालन राजेंद्र साळुंखे यांनी केले। यावेळी पंचक्रोशीतील सरपंच रियाज तांबोळी, उपसरपंच विनोद जगदाळे, करिश्मा पाखरे, क्रांती पाटील, प्रकाश कोळी, सुशांत देसाई, सरपंच अनिता माने, अलका जाखलेकर, नीता भोसले, सुजाता चौगुले, अर्जुन माने, अनिल खोत, अण्णासो पाटील, सर्जेराव पाटील, रघुनाथ दिंडे, भानुदास पाडळे आदी मान्यवर उपस्थित होते। आभार ग्रामसेवक आर.ए. संधी यांनी मानले।